आई एकविरा देवीला देव खंडेराला वंदन करून मी दुर्गेश भोईर तुम्हा सर्वांचं मी हाय कोळमध्ये मनापासून स्वागत करतो। मित्रांनो, प्रॉन्स म्हणजेच कोळंबी ही सर्वांचीच आवडते। बहुधा आपण कोणत्याही हॉटेल्समध्ये किंवा धाब्यावरती गेलो तर याच प्रॉन्सचे विविध प्रकार आपल्याला बघायला आणि चाखायलाही मिळतात। पण यामध्ये प्रॉन्स तवा फ्राय असून दे किंवा प्रॉन्स मसाला किंवा कोणताही चिलीचा आयटम असून दे, नक्की काय ऑर्डर करायचे आणि नक्की काय खायचे हा सर्वात मोठा पडलेला प्रश्न सर्वांनाच भेडसावत असतो। असो, या सर्वच रेसिपी आपण आपल्या चॅनलमध्ये लवकरच पाहणार आहोत, पण तत्पूर्वी याच प्रॉन्सची एक क्रिस्पी रेसिपी आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे, म्हणजेच प्रॉन्स कोळीवडा। पाहूया आजच्या रेसिपीसाठी लागणारं साहित्य आपल्याजवळ काय काय आहे। आजच्या रेसिपीसाठी लागणारं साहित्य आहे 300 ग्रॅम कोळंबी, 10 ते 12 लसूण पाकळ्या आणि 1.5 इंचाचे आले, 3 हिरव्या मिरच्या, 1 चमचा काळी मिरी पावडर, लिंबाचा रस, 50 ग्रॅम तांदळाचे पीठ, 200 ग्रॅम मैदा, 1.5 चमचा बारीक रवा, 1 मोठा चमचा मक्याचं पीठ आणि चवीनुसार मीठ। रेसिपीसाठी लागणारं साहित्य तर आपण पाहिलंच असेल। आपण लवकरच आता कृतीकडे वळूया, पण कृतीकडे वळण्या अगोदर प्रॉन्स क्लीन कसे करायचे हा व्हिडिओ जर आपण पाहिला नसेल तर आजच आपल्या चॅनलवरती पाहून घ्या, कारण आजच्या रेसिपीसाठी हा व्हिडिओ अत्यंत गरजेचा आहे। चला मग कृतीकडे वळूया। मी इथे कोळंबी एकदम व्यवस्थित आणि स्वच्छ क्लीन करून घेतलेली आहे आणि तिचा शेपटीकडील भाग फक्त ठेवलेला आहे, कारण आपल्याला त्याचे स्टार्टर बनवायचं आणि ह्याचा लुक पण खूप भारी दिसणार आहे। आता याचं सर्वात प्रथम आपण मॅरिनेशन तयार करून घेऊया। मॅरिनेशनमध्ये आपल्याला 1 चमचा काळी मिरी पूड टाकायचं आहे, त्यानंतर 2.5 चमचे आलं लसूण आणि मिरचीची पेस्ट टाकायची आहे। मी हे आलं लसूण मिरची पेस्ट पूर्ण क्रश करून घेतलेलं आहे। त्यानंतर 1.5 चमचा लिंबाचा रस टाकायचा आहे आणि थोडंसं हलकं मीठ टाकून घ्यायचं आहे, कारण आपल्याला नंतर कोटिंगमध्ये पण मीठ टाकायचं आहे। मिक्स करून घेऊया। मिक्स करून झाल्याच्या नंतर ह्या मॅरिनेशनला आपल्याला किमान अर्ध्या तासासाठी सोडून द्यायचं आहे, म्हणजे चांगल्या प्रकारे हे सर्व मसाले आहेत हे मुरून जातील ह्याला। हे आपलं आता तयार आहे। मॅरिनेशन तयार झाल्याच्या नंतर आपल्याला आता ह्यामध्ये कोटिंग तयार करून घ्यायचे आहे। त्यासाठी मी साधारण अंदाजे 50 ग्रॅम मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे, त्यानंतर 200 ग्रॅम मैदा, 1 मोठा चमचा रवा, बारीक रवा मी टाकलेला आहे, थोडंसं अजून टाकूया, आणि 1 मोठा चमचा मक्याचं पीठ। या सर्व मिश्रणाने आपलं जो प्रॉन्स कोळीवड्याचं वरचं जे कोटिंग आहे ते खूप क्रिस्पी होणार आहे। अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं, म्हणजे सर्व पदार्थ म्हणजे त्याच्या आतले इन्ग्रेडियंट्स आहेत ते चांगले मिक्स होतील। मिक्स करून झाल्याच्या नंतर त्यामध्ये आपल्याला 3 चमचे काश्मीरी मिरचीची पावडर टाकायची आहे। बहुतेक जण ह्याच्यामध्ये फूड कलर वगैरे यूज करतात, पण शक्यतो तुम्ही नाही केलं तरी चालेल, कारण ह्यामध्ये सगळा फ्लेवर एकदम नॅचरल आला पाहिजे। पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया। चवीनुसार मीठ टाकूया। लक्षात ठेवायचं आपण मॅरिनेशनमध्ये पण मिठाचा वापर केलेला आहे, त्यामुळे थोडं सांभाळून टाकूया। पुन्हा मिक्स करून घेऊया। हे आता आपलं झालेलं आहे मिक्स करून। आता यामध्ये थोडं थोडं करून आपण पाणी टाकूया,
हे खूप महत्त्वाचं आहे, कारण याची कोटिंगची जी थिकनेस आहे ही खूप परफेक्ट व्हायला पाहिजे. कारण जर जास्त पातळ झाली तर मग ते तळताना त्याची कोटिंग ती बाजूला होऊन जाणार. काश्मीरी मिरची पावडर टाकल्याने त्याचा हलका हलका कलर आत्ताच यायला सुरुवात झालेली आहे. आपली कोटिंग आता पूर्णपणे तयार झालेली आहे. हिला आपण साईडला ठेवूया. आपले प्रॉन्स पण आता चांगल्या प्रकारे मॅरिनेट झालेले आहेत. आपण आता यामध्ये टाकून देऊया. उरलेलं जे मॅरिनेशन आहे त्याच्या सहितच आपल्याला टाकायचं आहे. हलक्या हाताने पुन्हा मिक्स करून घेऊया. आपलं हे आता चांगल्या प्रकारे मिक्स करून झालेलं आहे. याला आपण साईडला ठेवूया आणि याची तळायची तयारी आपण करायला सुरुवात करूया. मी इथे प्रॉन्स बुडतील इतकं तेल घेऊन चांगलं त्याला तापवून घेतलेलं आहे. आता यात आपण एक एक करून जे प्रॉन्स आहेत हे तळून घेऊया. परतून घेऊया. मस्त हलका एकदम गोल्डन कलर आलेला आहे आणि त्याचा क्रिस्पीनेस आत्तापासूनच दिसत आहे. हे किती क्रिस्प झाले असतील. आपण हे आता काढून घेऊया. अशाच प्रकारे आपण दुसरे देखील प्रॉन्स तळून घेऊया. आपले प्रॉन्स पोळीवडा पूर्णपणे तयार आहेत. यांना प्लेटमध्ये काढून घेतो आणि एक सुंदर अशी एक प्लेटिंग तयार करून घेतो. आहे की ना अगदी गरमागरम आणि कुरकुरीत रेसिपी. तुम्हाला आपल्या आजच्या रेसिपीचा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक आणि शेअर नक्की करायचं आणि आपल्या सर्वांचं मी हाय कॉलेज चॅनल सबस्क्राईब जरूर करायचं आहे. लवकरच ही रेसिपी घरी नक्की ट्राय करून पहा आणि तुमचे छान छान अनुभव आणि प्रतिक्रिया मला नक्की कळवा. लगेचच मी आपल्या आजच्या प्रॉन्स कोळीवाड्यावरती मस्त ताव मारून घेतो आणि लवकरच तुमच्यासमोर एका छानशा रेसिपीचा पुन्हा भेटतो. तोपर्यंत